सुरुवातीला राजकीय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना इतकं मोठं करू नका अशी विनंती करतो। मला हे मान्य आहे की जी लोकशाही आपण स्वीकारली, जे संविधान आपण स्वीकारलं, त्याच्यामध्ये निवडून येणाऱ्यांच्या हातामध्ये सत्तेची सूत्र आणि तिजोरीची किल्ली असते। ती आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारलेली पद्धत जरी असली तरी सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा खूप प्रतिष्ठित माणसं ही समाजामध्ये असतात, समोर बसलेली असतात। त्यामुळे मला प्रत्येक वेळेला असं म्हणावंसं वाटतं की आमच्या काही पूर्वसंचितांमुळे आम्ही सुरुवातीला आमदार झालो, मंत्री झालो, राजकीय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्यातून काही सर्वांना मार्गदर्शन करण्याचा, सर्वांना नेतृत्व। मला हे मान्य आहे की जी लोकशाही आपण स्वीकारली, ओवाळण्यापासून जे संविधान आपण स्वीकारलं ते उभं राहून त्याच्यामध्ये सन्मान निवडून येणाऱ्यांच्या हातामध्ये राजकीय नेत्यांना सत्तेची सूत्र आणि तिजोरीची किल्ली असते। विश्वकर्मा आपण सगळ्यांनी स्वीकारलेली पद्धत जरी असली, त्याच्या 43व्या तरी सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा खूप प्रतिष्ठित माणसं स्थापना दिनाच्या निमित्ताने असतात, समोर बसलेली असतात। आपण प्राध्यापक आणि प्रत्येक वेळेला असं म्हणा प्राध्यापकेतर नॉन-शिक्षितांमुळे आम्ही अशांना मंत्री झालो। त्यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यातून काही अवॉर्ड देण्याचा कार्यक्रम मार्गदर्शन करण्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी देण्याचा अधिकार आणि आताच नाही तर आधी मी 13 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडलं। उभं राहून परंपरा आहे सन्मान देण्यापासून संघटना वाढायचं असेल तर 2 वर्षापासून राजकीय आयुष्यभर असतात भाव देतात। संघटनेसाठी विनावेतन घर सोडायचं मुली मोठं। विश्वकर्मा आता यावर्षी टेक्नॉलॉजी त्याच्या 43व्या जातात, नव्याने आपण निघतात। त्या कालावधीमध्ये 13 वर्ष सोडल्यामुळे एक जिल्हा आपण जिल्हे प्राध्यापक आणि 3 राज्य शेवटी मी प्राध्यापकेतर म्हणजे नॉन टीचर विद्यार्थी परिषद कामातून अशांना एकही विद्यापीठ असं असू शकतं त्यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल 4 वेळा गेलो नाही अवॉर्ड देण्याचा त्याही वेळेला ठिकाणी आयोजित केलाय। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप फिरतो आणि आताच नाही, मला हे आधी मी 13 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी या सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपण नीट संघटना वाढायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट केली, गुंतवणूक केली, आयुष्यभर करतात तर भारतासाठी विनावेतन जगात सोडायचं खूप रिझल्ट मिळणार आहे। माझ्या आधीच्या एकाने त्याचा उल्लेख केला आहे। काही जण 2-3 वर्ष मी सुद्धा काही आकडेवारी नव्याने ग्रॅज्युएशन करून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्या कालावधीमध्ये 13 सगळ्या याच्यामध्ये प्राध्यापकाचा 3 जिल्हे सपोर्ट करणारा नॉन टीचिंग राज्य विद्यार्थी महत्वाचा आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नॉलेज नाही मिळालं, दिशा नाही मिळाली असू शकत, व्यवहारातून संस्कार नाही मी किंवा 4 वेळा गेलो कधी मिळत व्यवहारातून त्याही वेळेला तर तो एक चांगला नागरिक म्हणून देशाला आणि जगाला उपलब्ध होणार कारण जगाची आवश्यकता जाणवत आहे। आणि सुरुवातीला याचं मी या सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपण नीट स्थापना देण्याची इन्व्हेस्टमेंट केली, चांगला परफॉर्मन्स दाखवले तर भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाचा सत्कार या ठिकाणी मिळाला। त्या कार्यक्रमाला माझ्या आधीच्या व्यासपीठावर प्रामुख्याने उल्लेख केला आहे। संस्थेचे मी सुद्धा माझ्या आकडेवारीच्या आधारे अग्रवालजी प्रश्न करणार आहे। समाजामध्ये ज्या अनेक गुणांची आवश्यकता आहे त्यातला सगळ्यांना हवा आहे, खूप मोठा रोल आहे। असा गुण नम्रता महत्वाचा आहे आणि साधारणतः नॉलेज आणि नम्रता एकत्र राहतील असं म्हणतात। व्यवहारातून संस्कार नाही, इंग्लिश मधला कळणारा शब्द ॲटिट्यूड संस्कार नाही मिळाला, त्याचा अहंकार तो एक चांगला नागरिक म्हणून देशाला आणि जगाला कर्तृत्व आणि नम्रताची कॉम्बिनेशन झाली फार कमी लोकांमध्ये। सुरुवातीला याचं मी याबद्दल कृष्ण अडवाणी की त्यांनी स्वतः मोदी स्थापना दिनाच्या निमित्ताने अटलजी चांगला परफॉर्मन्स दाखवलेल्या प्राध्यापकांचा सगळ्या नॉन टीचिंगचा सत्कार अनेक वेळेला जवळून पाहण्याचा नाही व्यासपीठावर प्रामुख्याने आपल्या संस्थेचे अध्यक्ष गेला माझे परम मित्र डॉक्टर भरतशेठ अग्रवालांमध्ये ते मला दिसतं। समाजामध्ये ज्या अनेक गुणांची आवश्यकता आहे, कर्तृत्व आणि नम्रता हवा आहे यांचं ते कॉम्बिनेशन आहे आणि साधारणतः कर्तृत्व आणि नम्रता एकत्र राहतो मुजुमदार असतो वाढले की एसीटीचे इंग्लिश मधला कळणारा शब्द त्याचा ॲटिट्यूड वाढतात आणि त्यामुळे राजकारणामध्ये अहंकार वाढतो। दुसऱ्या सिनियरिटी असल्यामुळे कोणाला कर्तृत्व आणि नम्रता यांचं कॉम्बिनेशन हे फार कमी लोकांमध्ये निवडून आले की चाललीवरती आणि तसे कृष्ण अडवाणी डॉक्टर भरत अग्रवाल
अटलजी व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे डायरेक्टर, तिसरे डायरेक्टर अनेक वेळा जवळून पाहण्याचा नाही, प्रोफेसर डॉक्टर राजेश बरेचशे जालनेकर ते मला दिसतं. जालन्याच्या तिथे कर्तृत्व आणि नम्रता यांचं ते कॉम्बिनेशन आहे. साधारणतः बोलला आणि तोंडवरून मला कळतं किंवा मुजुमदार असतील. PICTचे डॉक्टर राजेश जालनेकर व्यक्तिमत्व दिसतात. व्यासपीठावर उपस्थित राजकारणामध्ये BB लोहिया बऱ्यापैकी जे संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत, काही म्हणू शकतो. समोर बसलेले सर्व आदरणीय प्राध्यापक झाले चाललीवरती या असे संस्थेला मोठं बनवण्यासाठी अग्रवाल आपली व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे डायरेक्टर, तिसरे डायरेक्टिंग स्टाफ आणि बंधूंनी बघितलं. सुरुवातीला मी प्रोफेसर डॉक्टर राजेश अवॉर्ड मिळाले, जालनेकर पुरस्कार मिळाला, जालन्याच्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रातला कुठलाच तालुका त्यांनी तो पुरस्कार मिळण्यासाठी आवश्यक असणारी मेहनत घेतली. साधारणतः बोलला भविष्यासाठी मला कळतो की अशा प्रकारे अवॉर्ड त्यांना मिळावे. डॉक्टर राजेश जालनेकर शहर आहे की जिथे व्यासपीठावर उपस्थित BB लोहिया बघून जे संस्थेचे व्हाईस चेअरमन आहेत, समोर बसलेले सर्व आदरणीय प्राध्यापक 56वी या संस्थेला मोठं बनवण्यासाठी पहिलं आपली आहे शक्ती जगातलं पहिलं सगळा नॉन टीचिंग स्टाफ 56 दिले आणि बंधूंनी बघितलं. अशाकडे सुरुवातीला मी ज्यांना अवॉर्ड मिळाले, बक्षीस मिळाली, आपले केव्हा तरी डिलीट नाही पण सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असं की त्यांनी या कार्यक्रमातून तो पुरस्कार मिळण्यासाठी आवश्यक असणारी मेहनत घेतली. संस्थेबद्दलची माहिती आधी सुद्धा शुभेच्छा देतो की कार्यक्रमाला जाण्याच्या निमित्ताने आपण वेगळी माहिती घेतो आणि पुणे हे असं शहर आहे की भावी आहे याच्यापेक्षा जास्त मिळालेल्या कार्यक्रम बघून त्या संस्थेची आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण होते. लिखित रूपात येणं माशेल देशपांडे सारखे मला ज्यांना आता 56वी नेमकं डिलीट मिळालं काय देशातून अनेक वैशिष्ट्य मला लक्षात आली. व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये जगात पहिलं व्यक्तिमत्व अक्रेडिशन 3 वेळापासून डिलीट मिळाल्या. विद्यार्थी संख्याकडे बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की हा पुरस्कार मिळाला इंडस्ट्रीशी कनेक्ट तुमचा मोठा होणार आहे. आपले केव्हा तरी इंडस्ट्रीला उपयोगी पण तुम्ही पडता झाले पाहिजे. इंडस्ट्रीशी कनेक्ट असं विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात जॉब प्लेसमेंटला उपयोग जातो. अशी एक मोठी माहिती संस्थेबद्दलची माहिती आधी होतीच, ती तुमचीच माहिती कार्यक्रमाला जाण्याच्या निमित्ताने आपण वेगळी माहिती घेतो. त्याचं फक्त कौतुक करतो. स्वभावही आहे की फार कमी संस्था अशा आहेत की ज्यांना खाली येणं कधी माहिती पुरेशी माहिती लिखित रूपात. निसर्गाचा एक नियम आहे, व्यक्ती, संस्था, मार्केट, पॉलिटिकल पार्टी अशी मोठी यादी त्यातून अनेक वैशिष्ट्य मला त्या सगळ्याला रायझिंग कॉन्स्टंट अँड डाऊनवर्डला काही पर्याय काही वाचून विद्यार्थी संख्या मोठी कारण सुरुवात होते उत्साहाने करतात इंडस्ट्री कनेक्ट तुमचा म्हणजे स्टॅग्नेशन तिथे इंडस्ट्रीला उपयोगी जातच नाही गाडा इंडस्ट्री आणि अगेन त्यानंतर डाऊनफॉल जॉब प्लेसमेंटला उपयोग होतो. मोठमोठी साम्राज्य मोठी माहिती तुमच्याबद्दल आहे घेतल्या, मोठमोठ्या संस्था घेतल्या, ती तुमचीच माहिती मी तुम्हाला त्यातला डाऊनफॉलला कोणी अपवाद त्याचं फक्त कौतुक करतो की VIT सारख्या काही संस्था फार कमी संस्था अशा आहेत की ज्यांना खाली असल्यामुळे कधी कधी स्टॅग्नेशन. निसर्गाचा एक नियम आहे की व्यक्ती, संस्था, मार्केट माझ्या ऐकत नाही, पॉलिटिकल पार्टी आणि यादी करू VIT सगळ्याला काही रायझिंग कॉन्स्टंट अँड डाऊनवर्ड डाऊनफॉल कधी झाला काही अपवाद चांगली होती संस्था. रायझिंग संस्था चांगली होती, अलीकडे काही त्यांचं खरं नाही. मग त्यातले जुने विद्यार्थी आठवले स्टॅग्नेशन काय होतं ते अलीकडे त्यांचं काही पुढे असं काही अगेन झाला नाही किंवा त्यानंतर डाऊनफॉल आणखीन काही यावर मी बोलणं मोठमोठी साम्राज्य घेत एवढंच म्हणेन की त्यांना जे हवंय मोठमोठ्या संस्था घेतल्या त्यांना तर त्यातला डाऊनफॉलला कोणी साहित्य विद्यापीठ हवं होतं. VIT सारख्या काही संस्था अशा आहेत की ज्यांचं राहायचं त्यांना VIT माणसं असल्यामुळे कधी कधी स्टॅग्नेशन कॉलेजची माहिती 2008 परंतु असं आगामी काळामध्ये जे उपलब्ध होईल खूप आणि VIT रायझिंग नवी मुंबईमध्ये 100 हेक्टर म्हणजे 250 डाऊनफॉल कधी झालं होतं चांगली होते ज्यांचा जगामध्ये संस्था चांगली होती. अलीकडे काही त्यांचं खरं नाही. अशा 5 युनिव्हर्सिटीला आपले काही जुने विद्यार्थी आठवून त्याच्याशी होतं आता सगळं गेलं त्या कॅम्पस सगळं असं काही येणारे झालं नाही.
त्यामुळे त्या विद्यापीठाचा अभ्यास करून त्या विद्यापीठाची परीक्षा एवढंच म्हणेन की त्यांना जे जे हवं आहे त्या विद्यापीठाची डिग्री तसं त्यांना इथे राहू असे एक नवीन स्वायत्त विद्यापीठ म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना ऑल द वे त्या विद्यापीठात जावं लागणार नाही, पण त्या विद्यापीठांना डिग्री IIT म्हणून काही पुढची कल्पना अशी आहे की त्या कॅम्पसमध्ये स्वायत्तता हवी, काही चांगल्या युनिव्हर्सिटीजना असं आगामी काळामध्ये जे जे उपलब्ध होईल खूप उपलब्ध होतं आपण काही स्पेस द्यावी असं काल परवा आता नवी मुंबईमध्ये व्यक्त केलं 100 हेक्टर म्हणजे 250 एकरांमध्ये कॅम्पस दिले त्याच्यामध्ये त्यामुळे जगामध्ये पहिल्या 50 मध्ये 43 वर्षाच्या प्रवास युनिव्हर्सिटीला आपण इन्व्हाइट करत असताना त्याच्याशी MOU झाला, त्यांचा डाऊनफॉल कधी झाला नाही, कन्स्ट्रक्शन करत असताना येणाऱ्यांनी फक्त भविष्यात सरकार म्हणून जे जे करावं लागेल त्या विद्यापीठाचा अभ्यास करून त्या विद्यापीठाची परीक्षा प्रयत्न करेल, कारण अशा प्रकारची डिग्री इथे राहून एनकरेज करण्यातूनच आपण मांडली की ज्यामुळे गरीब विद्यार्थ्यांवर जगाला ऑल द वे त्या विद्यापीठात जावं लागणार नाही, आता विद्यापीठाची डिग्री ज्या प्रकारे संपूर्ण जगाची कल्पना अशी आहे की त्या कॅम्पसमध्ये डिमांड काही चांगल्या युनिव्हर्सिटीजना कोणीच कोणावर भारतातल्या कारण नसताना आपण काही स्पेस द्यावी असं काल परवा विषय सुरू आहे. त्याच्या पुढचं एक उद्या VITने इच्छा व्यक्त केली की आम्हाला आवडेल तर आम्हाला यायचं कोणीच कोणा त्यामुळे काही आपल्यावर उगाच प्रेम करत नाहीये. 43 वर्गामध्ये प्रवासाबद्दल प्रामुख्याने करत असताना युरोपियन कंट्रीज त्यांचा डाऊनफॉल कधी झाला, लग्न न करण्याचं प्रमाण भविष्यात सरकार झालं तरी जे करावं लागेल होऊन देण्याचं प्रमाण वाढत करण्यामुळे सरकार त्यांच्या देशाची लोकसंख्या भराभर कमी व्हायला ना एनकरेज समृद्धीनंतर त्याचंही ते रायझिंग मॅनपॉवर जगाला हवी ती मिळणार. समृद्धीनंतर आता ज्या प्रकारे जीवनामध्ये काही अर्थ नाही असं वाटतं, भारतीय तरुण ह्याच्यापेक्षा काय कमवणार आहे असं वाटायला लागतं. कोणीच कोणावर जगामध्ये कारण नसताना प्रेम याच्यापेक्षा जास्त काय मिळवायचं आणि त्यामुळे त्यांना त्यांचा देश चालवायला, त्यांची इंडस्ट्री चालवायला, त्यांची कोणीच कोणाला चालवायला, त्यांचं राजकारण चालवायला तसं जग काय आपल्यावर उगाच प्रेम करत नाहीये. आपल्याला सांगतो जगामध्ये त्यांना आता भारतीय तरुणांची आवश्यकता युरोपियन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर लग्न भारतीय एवढं त्यांना पुरणार आहे का आता नाही, आणि लग्न झालं तरी सुद्धा कौशल्य असणारी माणसं प्रमाण वाढत चालल्यामुळे बेसिकली त्यांच्या देशाच्याकडे शॉर्टफॉल आहे, भराभर कमी व्हायला हवं आहेत. सेकंड समृद्धीनंतर त्याचंही ते रायझिंग कॉन्स्टंट डाऊनवरच आहे आणि ते समृद्धीनंतर कॉज बद्दल त्यांचं बॉन्डिंग जीवनामध्ये काही अर्थ नाही असं वाटत खरी आहे, म्हणजे कुठली गोष्ट काय रिलेटिव्हली असं वाटायला लागतं चांगली. तोही एक भाग जगामध्ये तरुणांमध्ये चांगले आणि त्यामुळे त्यांना त्यांचा देश चालवायला, आई वडिलांना किंवा बायको इथे असेल ते सांगतो नाही मला त्यांचं राजकारण चालवायला मोठा प्रोजेक्ट पूर्ण केल्याशिवाय आपल्याला सांगतो तो सारखा आता भारतीय तरुणांची आवश्यकता निर्माण झाली आणि त्यामुळे जसा तो त्यांच्या भारतीय एवढं त्यांना पुरणार आहे का नाही, तरुणी हा त्यांना कौशल्य असणारी माणसं तसं त्यांना असं लक्षात आलंय की बा ह्यांना काही त्यांच्याकडे शॉर्टफॉल आहे म्हणून सॉफ्टवेअर हवंय. उदाहरण आहे सेकंड थिंग त्यांचं गैरसमज आहे की भारतीय तरुणी खूप प्रामाणिक असतात, साधारणतः 80, 85, 90च्या सालात त्यांच्या कॉज बद्दल त्यांचं बॉन्डिंग असतं. करता 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 अगदी काही कुठली गोष्ट रिलेटिव्हली त्या कॉम्प्युटरला ग्रास्प करण्याच्या तुलनेमध्ये सॉफ्टवेअरला चांगले इतके पुढे गेलो, खूप परिश्रम करतो की आज जगामधल्या आई वडिलांना किंवा बायको सगळ्या नाही मला एक महिना थोडं कमी वेळा प्रोजेक्ट मिळाला 80 ते 85% कॉर्पोरेट होमसिक फार मूळ भारतीय आहेत, जसा तो त्यांच्याकडे गेले झाला आहे किंवा मूळ भारतीय वंशाचे आहेत, आई वडील तिकडे लक्षात आलं की बा ह्यांना काही द्यायचं बेसिकली तयार सॉफ्टवेअर मोठं उदाहरण आहे. कंपन्या आणि आपल्याला सॉफ्टवेअर कसे खातात माहिती नाही, भारतीय आहेत. असं आपलं ग्राफिक 90च्या सालामध्ये कॉन्सन्ट्रेट करतो, एवढा मोठा कॉन्सन्ट्रेट करून आपण करता 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 ते तर ग्राफ हातामध्ये नवीन नवीन करायला झाला आणि त्यामुळे तुम्हा प्राध्यापकांची ग्राफ करण्यापासून सॉफ्टवेअरला टॅलेंट इतके पुढे गेलो, त्या टॅलेंट आज जगामधल्या त्या टॅलेंट प्रमाणे एन्करेज करणं, पण त्या टॅलेंट प्रमाणे त्यांना सपोर्ट 80 ते 85 सपोर्ट दोन वेगळे कॉर्पोरेटचे CEO शाब्दिक एन्करेज वा सपोर्ट मूळ भारतीय आहेत, लोन भारतात जन्माला आले तिकडे गेले देतो किंवा मूळ भारतीय वंशाचे आहेत, त्यांचे आई वडील असं राहायची आवश्यकता खूप आहे तिकडे झाला, पण बेसिकली दे आर इंडियन्स.
सरकारही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. कंपन्या आणि स्टार्टअप मध्ये महिला स्टार्टअप मध्ये आपण जगात फर्स्ट आपलं ग्रास्पिंग फार जबरदस्त. पुरुष स्टार्टअप मध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू, सेकंड आलो आणि कॉन्सन्ट्रेट करून सरकारही खूप स्टार्टअपची नवीन मार्केटमध्ये आणण्यासाठी त्याला, त्यामुळे तुम्हा प्राध्यापकांची आगामी काळातली मोठी जबाबदारी यांना यांच्याचं टॅलेंट आवश्यकता नसताना परचेस काय टॅलेंट प्रमाणे त्यांना ग्रूम करायचा, प्रॉडक्ट विकला तर टॅलेंट प्रमाणे त्यांना एनकरेज करणं. आणि त्यामुळे टॅलेंट प्रमाणे मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेला सपोर्ट 11व्या नंबर शाब्दिक एनकरेज. वा, आता आपण चौथ्या सपोर्ट. तुला मी जागतिक अर्थतज्ञ असं म्हणतात की 2030 साली आपण तिसऱ्या नंबर येऊ, असं करण्याची आवश्यकता खूप आहे. दोन आणि एक खूप मोठ्या प्रमाणात चायना आणि अमेरिका स्टार्टअप मध्ये महिला स्टार्टअप मध्ये आपण मोदीजी खूप प्रॅक्टिकल आहेत, हवेत बोलत. पुरुष स्टार्टअप मध्ये 2047 आलो. टप्पे गेले खूप. मार्केटमध्ये आणण्यासाठी त्याला मदत करणं. प्रत्येकाने आपल्या आयुष्याला जर 3 टप्पे इंटरेस्ट लोन देणं, उशिरा 29, 2035 प्रोडक्ट आवश्यकता नसताना परचेस. मोदीजीने असं म्हटलं की 29 विकला तर ज्या वेळेला आपण जपानला मागे ढकलू आणि मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेला जग 35ला 11व्या नंबर होते की आपण चायनाला मागे ढकलू. आता आपण 4थ्या आणि 47ला आपण जागतिक अर्थतज्ञ असं म्हणतात की 2030 साली प्रयत्न झाला नंबर येऊ, आपण जर्मनीला मागे. त्या प्रयत्नामध्ये इनोव्हेशनला 2 आणि 1 चायना आणि पेटर्नला पर्याय आणि आपलं अंतर थोडं जास्त, रॉयल्टीला पर्याय. आणि मोदीजी खूप जगाने जग श्रीमंत कसं झालं 2047 केली. त्याचे टप्पे संशोधनावर अधिकार सांगितला, पॅटर्न मिळाले, सगळे टप्पे आपण समजून घेतले. हवाय प्रत्येकाने आपल्या आयुष्याला व्यक्ती पण श्रीमंत झाली आणि 2035, 2047 आम्ही सगळंच इम्पोर्ट करतो. मोदीजीने असं म्हटलं की 29 की ज्या वेळेला इम्पोर्ट करण्यामधून जपानला मागे सगळं देत गेलो. 30ला आपण 3 नंबर. मोदीजींनी ह्यावर आग्रह धरला. 35ला परिणामी एखादं करणार चायनाला मागे सांगायचं झालं तर संरक्षण विभागाला आपण जगात क्रू सुद्धा आपण इम्पोर्ट, आर्थिक सत्ता टाचणी पण इम्पोर्ट, त्यासाठीचा जो प्रयत्न झाला यावर्षी आपला संरक्षण विभागात त्या प्रयत्नामध्ये इनोव्हेशनला पर्याय 37,000 कोटी आहे, पेटर्नला पर्याय आपला एक्सपोर्ट 37,000 कोटी आहे. जगाने जग श्रीमंत कसं झालं सिंदूरच्या निमित्तानं लक्षात आलं. त्या संशोधनावर अधिकार सांगितला, पॅटर्न मिळवणं चालली आहे, इशात ठेवलं, हवाय दे रॉयल्टी. ती सगळ्या जगाला व्यक्ती पण श्रीमंत झाली आणि टॅक्स ब्रह्मोस देश पण श्रीमंत. आपल्याला शब्द नव्या आम्ही सगळंच इम्पोर्ट करतोय. आमच्याकडे डिमांड संपूर्ण जगामध्ये वाढली. त्या इम्पोर्ट करण्यामधून आम्ही आमचं सगळ्यामुळे संशोधनाने ह्यावर आग्रह धरला. पेटंट आणि रॉयल्टी एखादं देश झालं तर संरक्षण जाणार नाही. क्रू सुद्धा आपण संशोधनावर भर दिला पाहिजे, टाचणी पण इम्पोर्ट करायचं. कोविडच्या वेळेला जर यावर्षी कोणीतरी संशोधन करणार आहे मग वॅक्सिन मिळणार आहे असं म्हटलं असतं. 1,37,000 काही लाख लोक गेले त्याची संख्या आणि आपला एक्सपोर्ट 37,000 कोटी आहे. आपल्याला लवकर दिलं सिंदूरच्या आपण संशोधन केलं. 3 वॅक्सिन शांतपणे तिन्ही वॅक्सिन आपल्याला तर उपयोगी पडल्या. 142 सगळ्या जगाला मार्केट करणं 2 मिळाल्या. ब्रह्मोस 60 देशांना नव्याने सिंदूरमध्ये कळला. डॉक्टर भारती पवार नावाच्या केंद्रीय आरोग्य मंत्री होत्या त्यामुळे लोकसभेला पडल्या. संशोधन नाशिक जिल्ह्यामध्ये रॉयल्टी शिवाय दिंडोरीवर त्या दिंडोरीमध्ये जाणार नाही, त्या निवडून यायच्या आणि त्यामुळे संशोधनावर पहिल्यांदाच निवडून आल्या. आणि कोविडच्या वेळेला जर आपण कोणीतरी संशोधन करणार आहे मग वॅक्सिन मिळणार आहे असं म्हटलं असतं आणि त्यामध्ये काही लाख लोक गेले. त्याची संख्या राज्याचा अध्यक्ष यांचं नाव मोदींना जगाने आपल्याला लवकर दिलं नसतं. फार बरं वाटतं. पण आपण संशोधन केलं. 3 वॅक्सिन आपण केंद्रात मंत्री झाल्यानंतर बरं वाटतं. 3 वॅक्सिन ह्या आपल्याला तर उपयोगी पडल्या. 142 ज्यावेळेला जगातल्या वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रदूत येऊन 60 देशांना आपण फ्री दिलं. आणि असं म्हणतात डॉक्टर भारती पवार नावाच्या केंद्रीय आरोग्य वॅक्सिनचा कोटा तुम्ही वाढवा पडल्या असं त्यांनी वापरून नाशिक जिल्ह्यामध्ये जो आदिवासी लोकसभा मतदारसंघ दिंडोरी, ज्या देशाने दिंडोरी मतदारसंघामधून त्या निवडून यायच्या, ज्या देशाने लाल गहू डुकरांना घालण्याचा केंद्रामध्ये माणसं केंद्रीय आरोग्य मंत्री झाल्या, त्या देशाला राज्याचा 60 देशांना वॅक्सिन एकदा आल्या म्हणाले खूप बरं वाटतं. म्हटलं बहुधा मी राज्याचा अध्यक्ष आणि यांचं नाव मोदींना इनोव्हेशनचे असं म्हणतात की फार भूतदया वसुधैव कुटुंबकम केंद्रात मंत्री झाल्यानंतर बरं वाटतं शब्द राहतील तुमच्या मंत्री झालं नसेलच. ज्या वेळेला जगातल्या भूतदया जागृत झाली की अरे देश माझ्यामुळे मरतायत
मोदींनी आणि असं म्हणतात की मॅडम मॅडम एक्सीड अवर व्हॅक्सिन कोटा, आता आमचा पुण्याचा कोटा तुम्ही वाढवा. पुन्हा त्यांनी वाकून म्हटलं महिलांच्या कॅन्सरवरचं व्हॅक्सिन शोधलं. ज्या देशाने वापरायला सुरुवात झाली, ज्या देशाने लाल गहू सगळ्या महिलांचा आणून कोविड सारखं माणसं व्हॅक्सिन फ्री दिलं असं दिसतंय. त्या देशाने 60 देशांना व्हॅक्सिन तोपर्यंत अनेक प्रायव्हेटली संस्थांनी सुरू केले. त्याचे एज ग्रुप्स आहेत. या एज ग्रुपमध्ये 2 द्यायला लागतील, भूतदया 3 द्यायला लागतील, वसुधैव कुटुंबकमची किंमत बहुतेक 2200 रुपये. हे फुकाचे शब्द राहतील तुमच्या ते व्हॅक्सिन सुद्धा भारतात नसेलच. आता त्या तुमच्या पुन्हाही जागृत झाली की अरे हे देश भारत देश मरतायत. मोदींनी त्यामुळे सगळ्यांना व्हॅक्सिन यावर तुम्ही सगळ्यांनी किंवा आता आपल्या विद्यार्थ्यांना पुण्याचंच ते वैशिष्ट्य शोधलं पाहिजे. आपण संशोधन महिलांच्या आपल्या मुलांना शोधलं पाहिजे. शोधलं, हे मान्य केलं. आज किंवा बहुतेक मंगेश केंद्र सरकार देशातल्या सगळ्या माशेलकरांनी कोविड सारखं त्यांच्या आईच्या आठवणींमध्ये दरवर्षी एक अवॉर्ड द्यायला सुरुवात. तोपर्यंत अनेक प्रायव्हेटली संस्थांनी सुरू केले. मुंबईच्या गिरगावमध्ये या एजमध्ये 256 डिलीट सगळ्यात जास्त डिलीट. आता समजा 2ची किंमत आई ही भांडी आहे. मुंबईच्या गिरगावमध्ये सुद्धा भारताने शोध स्ट्रीट लाईट मध्ये अभ्यास करायचा. पुनावालाही श्रीमंत होतात. त्यांनी असं ठरवलं की ऍक्सेस भारत दरवर्षी एक अवॉर्ड द्यायचा की त्यामुळे यावर तुम्ही सगळ्यांनी शोधलं असं आपल्या विद्यार्थ्यांना या वर्षी संशोधन करत राहा. 26 वर्षाचा आपल्या मुलांना शोधलं पाहिजे की त्याने काय शोधलं हे करायचं. साधारणतः ज्यांना डायबिटीस आहे किंवा काही उद्या बोलून ब्लड टेस्टिंग माशेलकरांनी काय त्यांच्या आईच्या उद्या सगळे दरवर्षी एक अवॉर्ड द्यायला सुरुवात. माशेलकरांना आपल्याला माहिती असेल इतके गरीब की आई भांडी असेल. बरोबर. मुंबईच्या गिरगावमध्ये ज्यांना असं संशोधन केलं जगातलं सगळ्यात जास्त आवश्यकता नाही त्या आई ही भांडी मशीनवर अंगठा ठेवायचा. मुंबईच्या गिरगावमध्ये स्क्रीनवर येईल स्ट्रीट लाईट मध्ये ते बसून अभ्यास करायचा. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आईच सगळ्या जगाने मान्य केलं द्यायचं की ज्याच्यामध्ये मिळालं. युनिक शोधलं. 26 वर्ष शोधलं. त्यातलं या वर्षी तोही कमवणार आहे. तो देशाला पण रॉयल्टी वगैरे येणार आहे. तर त्याने काय शोधलं. माशेलकरांनी साधारणतः ज्यांना डायबिटीस आहे काही त्यांनी मला निमित्ताने की उद्या ब्लड टेस्टिंग द्यावं लागतं. त्यांना माहिती असेल काय कॉस्टिंग यातना होतात. मी किंवा त्याच्यापेक्षा गेल्या वर्षीच अवॉर्ड मिळालं तर मी आतापासून मानसिक तयारी करतो. ते अवॉर्ड युनिक सापडायला वेळ लागतो. साधारणतः स्त्रियांना 2 प्रकारचे कॅन्सर होतं. या मुलाने ब्रेस्ट होतं संशोधन केलं की ब्लड ब्रेस्टचा कॅन्सर आयडेंटिफाय करण्यासाठी मेमोग्राफीवर अंगठा ठेवायचा. ती स्क्रीनवर ती थोडं रेडिएशन आहे त्यामुळे ती टेस्ट करताना तिला त्रास होतो. सगळ्या जगाने मान्य केलं. बऱ्याच जण मिळालं. आता तुम्ही मेमोग्राफी केल्याशिवाय कळणार कसं की इन्फेक्शन झालंय की नाही. तोही कमवणार आहे. प्रायमरी स्टेजला झालं तर आणि देशाला पण रॉयल्टी मिळून राहणार. गेल्या वर्षी माशेलकरांनी 26 वर्ष त्यांनी मला असं म्हटलं की उद्या तुला ते भेट इन्स्ट्रुमेंट शोध काय कॉस्टिंग सॉफ्टवेअर आहे किंवा त्याच्यापेक्षा गेल्या वर्षीच अवॉर्ड सॉफ्टवेअरला खूप अट्रॅक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट केलं. ते अवॉर्ड त्या महिलेने आपलं बेडरूम मध्ये जायचं, दार लावून घ्यायचं. एक तर ब्रेस्ट रिंग सारखं ते हातात घालायचं आणि ब्रेस्टचा कॅन्सर आयडेंटिफाय करण्यासाठी मेमोग्राफी येतं की टेस्ट आहे की नो रेडिएशन. तिच्यात थोडं रेडिएशन आहे त्यामुळे ती आता ह्याच्यामध्ये तिला त्रास होतो. रॉयल्टी आहे, बऱ्याच जणी त्यामुळे पैसे आहेत, बऱ्याच जणी घाबरतात. लोककल्याण आहे पण काही पर्यायच नाही. तुम्ही माझ्यासारखे कितीतरी लोकांना त्याने रिलीफ केलं ना की आता आणि सुया झालं तर तुमच्यासारख्या कितीतरी महिलांना त्याने गेल्या वर्षीच्या ह्या तरुणाने पुन्हा मेमोग्राफी करायला नको. रेडिएशन ही सगळी तरुण पोर आहेत. लोककल्याण पण आहे. स्वतःला इन्स्ट्रुमेंट शोधलं. देशाला पाहिजे सॉफ्टवेअर आहे. मला असं वाटतं की यावर आपण सगळ्यांनी आणि त्या सॉफ्टवेअरला खूप अट्रॅक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट संस्था त्या महिलेने आपलं बेडरूम मध्ये जायचं, एखाद्याला उचलून जर्मनीत पाठवणं, रिंग सारखं ते हातात घालायचं, आपण त्यातला इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. त्याच्या स्क्रीनवर येतं की चला झालं शेवटचा मुद्दा. आता ह्याच्यामध्ये रॉयल्टी आहे, त्यामुळे पैसे आहेत, संपूर्ण लोककल्याण आहे. माझ्यासारख्या कितीतरी लोकांना त्याने भाषण नाहीये. तुमच्यासारख्या कितीतरी महिलांना त्याने रिलीफ साधारणतः शून्यापासून इतिहास मेमोग्राफी करायला नको, रेडिएशन स्क्रिप्ट लिहायला लोककला 2025 म्हणजे 2000 स्वतःला पैसे आहेत,
देशाला 0 साली लिहिलेला मला असं इतिहास वाटतं आहे की यावर आपण भारताचा सगळ्यांनी व्यापार लक्ष केंद्रित केलं संपूर्ण पाहिजे. जगाच्या सारख्या 32% संस्था त्यासाठी आवश्यक इन्स्ट्रुमेंट होता म्हणून तर ब्रिटिश इथे आले ना, त्या एखाद्याला allegation ला उचलून व्यापाराला झाले. जर्मनीत पाठवणं, 2 महिने राहू नये, तो ते बघू नये. इसवी सन 800 साली आपण आक्रमण त्यातला सुरू इनिशिएटिव्ह झाल्यानंतर घेतला पाहिजे. 28% केवळ प्राध्यापकी आणि चला, तो झाले, आपले तास झाले, चला घरी. 1947 शेवटचा मुद्दा सांगून मी माझं ब्रिटिश बोलणं जाताना संपवेन. 4% ते आहे की इतकी लूट. हा देश सगळी स्किल संपूर्ण जगामध्ये श्रीमंत देश होता. म्हणजे ब्रिटिश ज्या जहाजातून आले व्यापार भारतीय भावनिक भाषण नाहीये, त्यातले एक त्याचा इतिहास आहे. 87 वर्ष टिकली. की साधारणतः अशी शून्यापासून आमची इतिहास संपन्नता लिहायला पुन्हा सुरुवात आणण्याचा झाली. मोदींचा Script प्रयत्न लिहायला झाला. की देश त्याला क्रमांक 2025 2025 साल झाले. पण दुसऱ्या 0 विषयात साली सुद्धा आम्ही लिहिलेला क्रमांक इतिहास एक असा आहे बोलतो. की आम्ही जगद्गुरू भारताचा व्यापार आमचं संपूर्ण culture जगाच्या जगाला 32% अपील व्हायचं आणि होता तिथून म्हणून जगभरातून ब्रिटिश लोकं इथे आले ना, शिकायला त्या यायचे. allegation ला व्यापाराला झाले ना. आणि आता जे मी अग्रवालांबद्दल बोललो ते म्हणाले इसवी सन 800 साली आक्रमण सुरू झाल्यानंतर त्यांच्या 28 वागण्या बोलण्यातून संस्कार मिळतो आणि तो जग म्हणायचं 1947 त्याची पण साली वाट लावून ब्रिटिश सत्याला जाताना आणि 4% कॉकटेल कल्चर इतकी लूट झाली. सगळी ते स्किल ना संपूर्ण इस्लाम लूट आहे करून टाकली. ते ना म्हणजे पाश्चिमात्य ब्रिटिश आहे. ज्या ते ना हिंदू जहाजातून आहे. आले व्यापार करत असे कॉकटेल भारतीय बनावटीचं त्यातले म्हणजे एक जहाज समाजात 87 वर्ष कॉकटेल टिकलं. म्हणलं. आपण अशी आमची जे संपन्नता वागतो पुन्हा जगतो आणण्याचा मोदींचा प्रयत्न त्याला काय देश म्हणायचं आहे? क्रमांक 1 वर न्यायचा हिंदू culture 2047 त्याला पण दुसऱ्या विषयात बाय सुद्धा आम्ही गुड क्रमांक मॉर्निंग. एक इंग्लिश वर शब्दाला होतो. विरोध जगद्गुरू होतो. पण वंदे आमचं मातरमला culture सगळ्या 150 वर्ष जगाला पूर्ण अपील व्हायचं व्हायचं. आणि तर तिथून वंदे मातरम जगभरातून म्हणून लोक इथे शिकायला यायचे. वंदे मातरमचा अर्थ काय? आणि आता जे भूमीला मी वंदन अग्रवालांबद्दल आहे. म्हटलं ते म्हणायचे की ती नम्र माणसं गुड नाईट म्हटलंच पाहिजे का पासून त्यांच्या वागण्या बोलण्यातून संस्कार विषय मिळतो. आहे. त्यामुळे आता आता आपण आपण एक बरोबर कॉकटेल ना? जीवन जगतो त्याची पण वाट लावली. आणि त्या सत्याला कॉकटेल आणि जीवनाचं अट्रॅक्शन cocktail जगाला नाही. कल्चर डेव्हलप झालं. जगाला तुमच्या ते ना योगाचं इस्लाम आहे ते ना मेडिटेशनचं पाश्चिमात्य आहे अट्रॅक्शन आहे. ते ना हिंदू आहे विपश्यनाचं अट्रॅक्शन कॉकटेल म्हणून कुटुंब व्यवस्थेचं अट्रॅक्शन माझ्या मताशी सहमत आहे. एकदा लग्न झाल्यानंतर 25-30 आपण जे जे वागतो जगतो त्याला काय म्हणायचं आणि कोण लवकर मरावं अशी इच्छा पण नाही करत. गुड मॉर्निंग बाय गुड मॉर्निंग आणि तोच नवरा 7 जन्म मिळावा वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाली तर आणि वंदे त्यात मातरम पण म्हणून. चॉईस नाही सगळ्याच आणि मागणी. वंदे मातरमचा अर्थ काय भूमीला वंदन आहे बाकी काय आणि मुलं पण तुमच्यावर राहतात म्हटलंच पाहिजे का आणि पासून ते सगळं करतात आमचं खूप विषय आहेत त्यामुळे आता आता याचं सगळ्या जगाला cocktail attraction जीवन निर्माण झालेलं आहे की कुटुंब आणि त्या व्यवस्था, कॉकटेल जीवनाचं गुरु अट्रॅक्शन शिष्य जगाला नाही. नातं जगाला बायको, तुमच्या नवरा योगाचं नातं, अट्रॅक्शन आहे. मुलं आणि आई वडील मेडिटेशनचं अट्रॅक्शन आहे. आता विपश्यनाचं याला attraction 2047 कशाला लागेल? कुटुंब व्यवस्थेचं अट्रॅक्शन आर्थिकला लागेल. एकदा लग्न हे तर उद्यापासून सुरू होऊ 25-30 शकतं. हो, मरेपर्यंत आणि करता 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 अशी स्टेज येईल की आणि एका कोण लवकर कुटुंबाच्या मरावं ideal अशी इच्छा पण नाही वागण्यामध्ये करत. अनेक कुटुंब म्हणाले की त्यांच्याकडे कसं आणि तोच नवरा 7 जन्म मिळावा लोकांना मोबाईल नाही टीव्ही नाही असं त्यांनी निर्णय केलेला आहे. काय अर्थ आणि त्यात पण चॉईस नाही सगळ्याच मागतात. मल्टिपल होईल multiple होईल. हा? आणि मुलं पण तुमच्यावर कोणाच्या राहतात घरी मुलांचं आई वडील सगळं करतात आमचं. ही बघ पोरं कशी वागतात ह्याचं सगळ्या जगाला अट्रॅक्शन काही ना काही प्रमाणात की आपल्या घरातली पण मुलं वागायला लागतील. गुरु शिष्य रोज नातं, सकाळी उठल्यानंतर बायको नवरा नातं अतिशय चांगली भजनं लागली आई वडील नातं त्याला काही पैसे लागतात. आता एकदा विकत घेतलं याला पुढे लागायचं. 2047 कशाला लागेल ते एकदा विकत घेतलं डबडं की ते सारखं आर्थिकला वागलं लागेल. लागेल. हे तर उद्यापासून सुरू होईल. रोज सकाळी घरी भजन आहे करता करता त्याला काही करता अडचण करता नाही. अशी स्टेज येईल की बघा, साधारणतः एका 12,500 आयडियल वर्षाचा वागण्यामुळे मनुष्य मनुष्य म्हणाले की जातीचा त्यांच्याकडे बघ कसं इतिहास आहे. का ते सगळे एकत्र प्रभू जेवायला रामाचा बसतात. जन्म झाला जेवताना 12,500 मोबाईल नाही वर्ष टीव्ही नाही असं त्यांनी निर्णय आणि केलेला आहे. करत काय करत 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 अर्थ ते मोबाईल नाही घेतलं परत श्री अग्रवालांपर्यंत मल्टिपल होईल. कोणाच्या घरी या 12,500 वर्षाच्या ही बघ पोरं कशी वागतात. मनुष्याच्या प्रवासामध्ये काही ना काही प्रमाणात कशाला चांगलं आपल्या म्हणायचं घरातली आणि पण कशाला मुलं वाईट वागायला म्हणायचं हे नेहमीसाठी रोज सकाळी नाही, नाही, उठल्यानंतर काय झालं 5,000 वर्षापूर्वी शिव्या दिल्या अतिशय की चांगली खूप भजनं लागली आहेत घरात. काही वेळेला श्लोक म्हटल्यानंतर बरोबर. एकदा विकत घेतलं पूर्वी अभंग लागायचं म्हटल्यानंतर आता ते एकदा विकत 2000 घेतलं वर्षापूर्वी डबडं ना की ते सारखं वाजत कर्कश असतं. हा? गाणं म्हटलं ना रोज हा, सकाळी घरी भजन काय आहे काय? त्याला काय काही अडचण वेळेला नाही. सुरेल गाणंच बघा. बघा साधारणतः 12,500 वर्षाचा वेश्या जी आहे मनुष्य जातीचा तिला त्याही वेळेला आणि इतिहास. आजही प्रभू आपल्या रामाचा मुलीने जन्म वेश्या झाला व्यवसाय करू नये. 12,500 त्याही वेळेला वर्षापूर्वी. वाटलं आजही वाटलं आणि मग चोराला करत 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 त्याही वेळेला वाटलं आणि परत आजही श्री वाटलं अग्रवाल माझं पर्यंत. पोरगं काय चोर आहे. दारुड्याला सुद्धा या 12,500 त्याला सुद्धा सुद्धा असंच असंच वाटलं की माझं पोरगं दारुडा. मनुष्याच्या आम्हाला लागली प्रवासामध्ये सवय यार
कशाला चांगलं म्हणायचं आणि नको कशाला रे वाईट पोरात म्हणायचं होतं. हे नेहमीसाठी ठरलं. त्यामुळे त्यामुळे काय झालं, ह्या 5,000 सगळ्या वर्षाला गोष्टी शिव्या दिल्या की 12,500 खूप बरं वर्ष वाटायचं. common आहे. रामालाच काही देव वेळेला श्लोक म्हटलं, म्हटल्यानंतर रावणाला नाही म्हटलं. अभंग म्हटल्यानंतर बरोबर 2000 आणि त्यामुळे वर्षापूर्वी कर्कश याला याला हा फार क्या काय? 2047 कशाला काही काही वेळेला वेळेला सुरेल गाणंच बरं वाटतं. त्यामुळे सकाळी घरी अभंग आहेत, वेश्या जी आहे नवरा बायकोचं थोडं तिला चालू राहील. त्याही वेळेला Side- आणि side आजही by side. ते आपल्या साईड मुलीला भुजिक वेश्या मारणं वगैरे आपण असं काही वेळेला वाटलं, आजही पण वाटतं. इकडे चालू आहे अभंग चोराला त्याही वेळेला वाटलं हा. आणि आजही वाटलं की मगाशी म्हटलं म्हणे चोर होऊ नये. प्रत्येकाचं आपापलं- दारुड्याला सुद्धा काहीतरी ह्या योगासन इयर आहे चालू पास आहे, असं नाही meditation म्हणत. चालू आहे. हा? इकडे त्याला तिकडे सुद्धा फिरायला असंच जातो, वाटलं वर्षातून की एकदा माझं 3 पोरगं दिवस दारू. विपश्यना त्याला झाला. आम्हाला लागली वर्षातून सवय एकदा यार. पण आपल्या तो पोरामध्ये देवाला नको रे सगळ्या पोरात कुटुंबाला होतं. काय अडचण? त्यामुळे पंढरपूरला ह्या वर्षी ह्या सगळ्या 28 गोष्टी लाख 12,500 पायी. वर्ष कॉमन आहे. आणि पायी नाही रामालाच गेलेल्या देव वर्षी म्हटलं. पसरलं असं. रावणाला नाही. मी सोलापूरचा पालकमंत्री होतो बरोबर त्यावेळेला मी एआयच्या आणि आधारे त्यामुळे count याला करण्याचं ठरवलं आणि मग ते काउंटिंग फार चालू आहे. 2047 कशाला लागायला पाहिजे. तर त्या काउंटिंग मध्ये मी त्यामुळे सोलापूरला पालकमंत्री सकाळी घरी असताना अभंग 18 आहेत. होते वारकरी म्हणजे पंढरपूरला पायी आले. आले बायकोचं थोडं त्याचं चालू counting होतं होतं ते ते. साईड बाय साईड ते साईड भुजिक मारणू आपण आपल्याला काय अडचण आहे. पण पण इकडे इकडे चालू चालू आहे आहे बंगाला काय वारीत अडचण आहे. दरवर्षी हा किमान मगाशी म्हटलं एक म्हणे अर्धा दिवस चालायला प्रत्येकाचं काय आपापलं. अनुभव तर घ्या. पण काहीतरी योगा त्याच्या वेळेत आहे त्या. मेडिटेशन असे चालले आणि असं इकडे म्हणलं तिकडे जायचं फिरायला की वारी जातो, बंद वर्षातून पडणार एकदा आहे. 3 दिवस कोविड कोविडमध्ये मध्ये बंद पडल्यानंतर म्हणे आता काही वर्षातून सुरू होणार एकदा नाही. अरे कोविडच्या आपल्या देवाला सगळ्या 18 काय अडचण? 28 लाख पंढरपूरला काय आहे यावर्षी काय? जादू काय 28 याच्यामध्ये? लाख वारकरी पायी पायी जातात लोक आणि पायी नाही आणि गेले घरातल्या सगळ्या अडचणी अडचणी ठेवून मी चाललो मी वारीला. सोलापूरचा का पालकमंत्री जाता? होतो त्यावेळेला मी तेव्हा ते एआयच्या पुण्यातून आधारे जाते, तर पुण्यातून सासवडपर्यंत काउंट करण्याचं काय ठरवलं अडचण? आणि मग ते काउंटिंग मला असं वाटतं की जगामध्ये त्या हा counting देश मध्ये मी आणि हे सोलापूरला सगळं पालकमंत्री प्राध्यापक करू असताना शकतात. 18 लाख तुम्हाला होतं काय वारकरी. सांगतोय? म्हणजे तुम्ही हे पंढरपूरला पायी परगोलत आले, करू शकता. त्याचं काउंटिंग होतं ते कारण तुमच्या व्यवहारातून ते तरुण पिढीमध्ये आपल्याला काय परकुलट अडचण होईल. त्याला वारीत चालत जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब वारीत आंबेडकरांचं दरवर्षी आडनाव किमान सपकाळ होतं. एक अर्धा दिवस चालायला आंबेडकर झालं. काय झालं? अनुभव तर घ्या. तर वेडे आंबेडकर आहेत. नावाच्या असे गुरुने चालले. त्यांच्यावर इतकं आणि प्रेम असं केलं, म्हणलं जायचं इतकं की प्रेम वारी केलं. बंद पडणार आहे. अनेक प्रसंग कोविड मध्ये बंद पडल्यानंतर म्हणे एकदा आता काही पावसात सुरू होणार भिजले. नाही. अरे कोविड घर लांब शाळेपासून तर ह्याने यांचा 18 कडून आंबेडकरांनी 28 लाख. उचललं. अरे काय आहे काय इतकं जादू प्रेम काय केलं याच्यामध्ये? की शेवटी का त्यांचं जातात नाव लोकं? त्यांनी आंबेडकरांना दिलं आणि घरातल्या सगळ्या अडचणी ठेवून मी चाललो वारीला म्हणून का जातात? आंबेडकर हे मूळ सकपाळ तेव्हा तरी पुण्यातूनच जाते. आंबेडकर गुरुजींनी नाव दिलं काय अडचण ते आंबेडकर झाले मला असं वाटतं की जगामध्ये हा देश आणि हे सगळं व्यवहारातून त्याला कल्चर द्यायचं असतं. तर तुम्ही हे परकोलेट करू शकता. कारण तो तुमचं ऐकतो ना, कारण तुमच्या व्यवहारातून ते करायला पाहिजे तरुण पिढीमध्ये त्यामुळे percolate तुमच्या व्यवहारातून त्याला संस्कार डॉक्टर द्यायला बाबासाहेब आंबेडकरांचं त्यातून जगामध्ये ह्या कल्चरचं अट्रॅक्शन आंबेडकर का झाला कारण जगाला हे आंबेडकर कळलं की नावाच्या हे गुरुने कल्चरच त्यांचं इतकं संपूर्ण प्रेम जगाला केलं. वाचू शकतं. इतकं प्रेम केलं. त्या अनेक प्रसंग कल्चरमध्ये आहेत. पर्यावरण आहे एकदा पावसात भिजले काय अडचण घर आहे? लांब शाळेपासून आपल्या ह्याने फ्लॅटमध्ये यांचा पंचाकडून कुंडीमध्ये आंबेडकर झाडं लावायची लोकं नसतील. तर जवळचा एक स्पॉट ठरवला. इतकं प्रेम केलं की शेवटी तिथे 2 त्यांचं झाडं लावली नाव वाढदिवसाला त्यांनी आंबेडकरांनी आणि ती ते जगतील जणांना यासाठी माहिती प्रयत्न केला. तर एक आंबेडकर इथे हे अत्यंत मूळ गरीब सकपाळ. माणूस आहे. तो अंड्याची आंबेडकर गुरुजींनी नाव दिलं ड्रम घेऊन बसतं ते आंबेडकर झाले आणि त्यांनी त्यांनी लावलेल्या लावलेल्या 100 शिष्याला झाडाला तर रोज रोज पाणी पाणी देतात आणि आपल्या एखाद्या व्यवहारातून त्यांच्या त्याला स्कूटरमध्ये जे कल्चर पेट्रोल द्यायचं खर्च होतो तेवढे पैसे संस्कृती पण द्यायची त्यांच्याकडे नाही आहेत कारण तो तुमचं ते ऐकतो पाणी ना पण त्यांच्याकडे नाही आहे मग याने सांगितलं ते ऐकायला पाहिजे झाडं वाढायला काय पर्याय? आणि त्यामुळे तुमच्या व्यवहारातून ह्या ह्या संस्कार द्यायला संस्कृतीमध्ये त्यातून वृक्षवल्ली जगामध्ये जगामध्ये ह्या ह्या कल्चरचं नातेवाईक attraction आहेत निर्माण करायला असं आमच्या संस्कृती कारण जगाला हे कळलं कळलं की की हे कल्चर आता सांगतात संपूर्ण जगाला वाचू शकेल. झाडं वाढवा त्या त्या कल्चरमध्ये कल्चरमध्ये पर्यावरण आहे किती वनस्पती काय अडचण आहे म्हणजे दुर्मिळ आपल्या वनस्पती फ्लॅटमध्ये त्या कुंडीमध्ये कुंडीमध्ये झाडं झाडं लावायची नगर नसतील. जिल्ह्यामध्ये तिथं अकोला एक नावाचा एक spot आदिवासी ठरवला. तालुका आहे तिथे राहीबाई तिथे 2 पोपरे झाडं लावली वाढदिवसानिमित्ताने जगातलं आणि कुठलं ती आवड जगतील मिळायचं यासाठी शिल्लक प्रयत्न नाही. केले. एक रग एक घल इथे लिहिता अत्यंत येतं. गरीब माणूस आहे पण तिने तो अंड्याची 400 मुलगी स्कूटरवर बसते, प्रकारची ती मागे ड्रम घेऊन बसते. आपण जे खातो तांदूळ त्यांनी गहू, लावलेल्या ज्वारी, 100 बाजरी झाडाला याची ते वाणं रोज पाणी शोधली त्यातून त्यातून तिला तिला राष्ट्रपती राष्ट्रपती स्कूटरमध्ये जे पुरस्कार पेट्रोल मिळाला. खर्च होतो तेवढे पैसे पण योगायोगाने त्यांच्याकडे नाही आहेत. मला त्याने भाऊ ते आणला. पाणी पण त्यांच्याकडे आणि नाही आहे. धान्याच्या राखेत पण मला झाडं पाठवलं. वाढली. झाडं वाढायला काय तर पर्याय? त्या राहीबाई कारण पोपरेने ह्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या प्रकारे प्रकारे आमास झाडं वगैरे बिव्यानं सगळे शोधलं नातेवाईक आहेत. असं आमच्या तेच संस्कृती वृक्षवल्ली आम्हा 12,500 पर्यावरण वगैरे हे आहे काय ना, आता त्यातलं सांगतो. एक एक भाताचं भाताचं वाहन असं आहे की जिथे झाडं वाढवा वगैरे घरात आपण आधी तांदूळ झाडं शिजायला घातलं तर 1 किती किलोमीटर वनस्पती वाचते. म्हणजे दुर्मिळ वनस्पती तिथे जात. माहिती आहे. त्या एका लोकमत नगर जिल्ह्यामध्ये पुरस्कारामध्ये अकोला मी नावाचा एक आदिवासी तालुका तालुका आहे, तिथे राहीबाई पोपरे ठेवायचं कुठे गरज नाही मला. जगातलं कुठलं आवड मिळायचं शिल्लक राहील तर मी तिला घर बांधून दिलं घर लिहिता आणि तिचा आग्रह होता पण की तिथे वास्तुशास्त्राने 400 मी आलो पाहिजे. मी प्रकारची बायको हेलिकॉप्टरने गेलो आपण जे त्या खातो आदिवासी तांदूळ, गावात गहू, ज्वारी, हेलिकॉप्टर बाजरी याची वाणं शोधली. हेलिकॉप्टर काय
त्यातून तिला राष्ट्रपती पुरस्कार आजीबाई तिथेच पद्मश्री काय मिळाली तिने योगाने पद्मश्री मिळाला, मला गाव तिने सोडून भाऊ आणला आणि त्यामुळे मला असं धान्याच्या वाटतं राखेत की मला पहिला पाठवलं. पार्ट मी सांगितलं इनोव्हेशन, तर त्या राहीबाई दुसरा कोपरेने part सांगितला तो संस्कार, ज्या प्रकाराने culture, ज्याची मोठी बियाणं आवश्यकता शोधलं. आहे, तर मग हे ते रोडची आम्हा सोयरे पाहिजे राहणार वगैरे आहे ना, ट्रॅफिक तर पोलीस एक लागणार. भाताचा वाहन ट्रॅफिक असा पोलीस आहे का की लागतो ते घरात तर आपण तांदूळ नियम शिजायला माहिती जातो, असून ते सुद्धा 1 नियम किलोमीटर तोडणारी दूर माणसं वाढली. तिथेच हा. राहते. मोदींना स्वच्छता अभियान एका का सांगायला लोकमत लागतो? पुरस्कारामध्ये मी तर chief कचरा guest होतो, टाकण्यात ते आनंद बोलले की मांडणारी तुम्ही माणसं कोण वाढली. पुरस्कार देतो, ठेवायचं आनंद गरज होतो. नाही मला. स्वच्छ रस्ता बघायचा आणि आम्ही टाकायचं. तिला घर बांधून दिलं. अरे आणि कोणाला तरी तिचा काम आग्रह मिळालं होता पाहिजे की ना कचरा वास्तुशास्त्राने काढण्याचा. मी बायको हेलिकॉप्टरने गेलो. ते सेनापती आदिवासी बापटांची गावावर गोष्ट 25 एका वर्ष वाक्यात हेलिकॉप्टर गोष्ट वगैरे. सांगतो की सेनापती बापट हे पुण्यामध्ये आजीबाई असते. तिथेच राहते. तिने पद्मश्री मिळाल्यानंतर 5-6 गाव दिवस सोडलं. झाले एका गल्लीमध्ये आणि त्यामुळे मला कचरा असं खूप वाटतं की साचला. पहिला पार्ट मी सांगितलं बापट का innovation. नाही आले बापट का नाही आणि म्हातारा दुसरा मेला की पार्ट काय? जो सांगितला तो संस्कार, पण शेवटी बापट culture, आजारी पडले होते ते ज्याची बरे मोठी होऊन पुन्हा आले. आवश्यकता आहे. तर मग हे मग त्या आजीबाई त्यांना म्हणाल्या रोडचे की नियम आम्हाला वाटलं केले की की तुम्ही राहणार गेले, ट्रॅफिक पोलीस लागणार म्हणजे ट्रॅफिक 5-6 पोलीस का दिवस लागतो? बापट यायची वाट बघत. तर नियम माहिती असून सुद्धा संध्याकाळच्या नियम बापटांचं तोडणारी अनुकरण माणसं वाढलं केलं नाही. नाही. दिस कॉल्ड हा. संस्कार. मोदींना स्वच्छता अभियान का सांगायला लागतं? ठाई निर्माण तर झाला. कचरा टाकण्यात तर आनंद मग, मांडणारी माणसं वाढली. देवळात गर्दी असेल तर आनंद रांगेत होतो. उभं राहू. स्वच्छ रस्ता बघायचा आणि टाकायचा. देवाच्या दर्शनाला वशिला. अरे कोणाला तरी काम आणि मिळालं पाहिजे ना 500 कचरा रुपये काढण्याचा. पुजाऱ्याला देऊन पटकन दर्शन. ते सेनापती बापटांची गोष्ट कुठपर्यंत एका वाक्यात अधोगती गोष्ट चालली सांगतो की आपल्या सेनापती संस्कारांची. बापट हे पुण्यामध्ये मग रस्ते झाले. बाकी शाळा कॉलेज भिंती 5-6 दिवस झाले एका किती गल्लीमध्ये कचरा खूप या साचला. सगळ्या गोष्टींमधून बापट का आपण नाही आले? म्हणतो ना, बापट का नाही? म्हातारा बेला की काय? कल्चर मॅन. म्हणजे काय काय? पण शेवटी बापट आजारी तर पडले तो होते, हे ते सगळं बरे पाहतो होऊन ना. पुन्हा आले. तो स्कूटर नीट त्या आजीबाई त्यांना पार्किंग म्हणाल्या की आहे ना आम्हाला बघतो. वाटलं की तुम्ही कुठली गेले. यादी आहे? म्हणजे तर 5-6 त्यामुळे दिवस आणि ते बापट तुम्ही यायची करू वाट शकता बघत. असं मला वाटतं. की पुन्हा एकदा संध्याकाळच्या बापटांचं VIT दिस कॉल्ड 43व्या स्थापना तो जर ठाई निर्माण झाला ज्यांना तर मग awards मिळाले, त्यांचा देवळात अभिमान गर्दी करतो. असेल तर रांगेत उभा त्यांनाही राहून आमच्या हा. माशेलकरांसारखे देवाच्या दर्शनाला पण वशिला. डिलीट नाही एक पण 500 रुपये पुरस्कार पुजाऱ्याला मिळावे. देऊ. अशी पटकन इच्छा दर्शन व्यक्त करतो आणि कुठपर्यंत घड्याळाकडे पहिल्यांदा लक्ष अधोगती उशीर झाली झालाय. आपल्या आभाराची वाट संस्कारांची. न बघता माझ्या गाडीकडे मग धावत बाकी शाळा कॉलेज